काय म्हणते लातूर? काँग्रेस 36, भाजपा 22 म्हणते लातूर. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी 36 जागा आणि भाजप 22 जागा निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा. आणि लातूरमध्ये काँग्रेसच्या सर्व विजयी उमेदवारांना हार्दिक अभिनंदन. आणि जे काँग्रेस पक्षाकडून हा काँग्रेसचा विजय झाला त्याच्यामध्ये जे लातूर काय म्हणते, लातूर स्वदेश मुक्ताच्या कोणी पिसायचे नाही म्हणते. एक चुकीचं विधान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून गेलं आणि त्यालाच भावनिक वळण देऊन काँग्रेस पक्षाकडून ते लास्टपर्यंत मुद्दा हा विकासावर न नेता हा भावनिक मुद्द्यावरती इलेक्शन घेऊन गेले काँग्रेस पक्षाकडून. ठीक आहे, आता विजय झालेला आहे. मला शुभेच्छा. येणाऱ्या काळात चांगला करा आणि जे विकास करा. राहिला बीजेपीचा, तर बीजेपीचे काही जण म्हणत आहेत की नेतृत्व चुकलं. नेतृत्व वगैरे काही चुकलं नाही. अंतर्गत गटबाजी बंद करा. येणाऱ्या काळात जिल्हा परिषद इलेक्शन येत आहे. झालं, जिंकलो 22 जागा जिंकल्या भारतीय जनता पार्टी लातूरमध्ये. येणाऱ्या काळात आता जिल्हा परिषद कशी निवडून यायची लातूरची ती बघा. 1-2 महिन्यावर येऊन ठेपले आणि नेतृत्व हे चांगलंच आहे. सगळ्यांचे संभाजीराव झोपून या इलेक्शन मध्ये उतरले लातूर महानगरपालिकेच्या. तसंच बाकीच्या त्याच्याकडून पण अपेक्षा आहे. अभिमन्यू पवार असू द्या, कराड असू द्या आणि बाकी अर्चनाताई पाटील असू द्या, सगळ्यांनी मिळून एकजुटीनं लढण्याची गरज आहे. अजित पाटील, कवेकर या सगळ्यांनी मिळून एकजुटीने जर लढले तर 100% भाजपा लातूरमध्ये आपला गड करेल. मित्रांनो, चांगली गोष्ट काँग्रेस जिंकली. तुम्हाला शुभेच्छा. पण काँग्रेस सोबत वंचितची ताकद होती. काँग्रेस 2 जण होते, बीजेपी 1 होती. एवढं पण आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. आणि भावनिक मुद्दा विलासराव देशमुख यांच्या नावावरती करून विकासाचं राजकारण सोडून भावनिक मुद्दा करून काँग्रेस जिंकलेली आहे. पण शेवटी जिंकलेला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आपण जिल्हा परिषदला भेटू. जिल्हा परिषदला हे जे ऑलराऊंडरचे व्हिडिओ पुन्हा एकदा तुमच्यासाठी येतील. चॅनलला फॉलो करा.